मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील वासुंदे या गावामध्ये. मित्रांनो, या ठिकाणी दिनांक 20 एप्रिल रोजी भव्यदिव्य असं अविनाश भाऊ केसरी हे ओपनचं मैदान संपन्न होणार आहे. मित्रांनो, खास करून आयोजकांनी फोन करून या ठिकाणी बोलवून घेतलं. या मैदानाच्या संदर्भातली फायनल अपडेट आयोजकांना द्यायची होती. तर दादा, काय सांगाल, काय अपडेट द्यायची होती आपल्याकडनं बैलगाडी चालक मालकांना या मुलाखतीच्या माध्यमातून काय माहिती द्यायची? नमस्ते, माझं नाव अविनाश सोनवणे. हे जे ग्राउंड केले आपण सर्व परवानगी घेऊन रीतसर परवानगी घेऊन तयारी केलेली आहे, संपूर्ण झालेली आहे. गॅलरी उभी आहे, बॅरिगेटिंग उभे आहेत, सर्व गोष्टी एकदम व्यवस्थित झाल्या. परवानगी पण सगळे मिळालेली? सर्व परवानगी मिळाली. आता सध्या कसा प्रतिसाद भेटतोय? किती गाड्यांची नोंद झाली? 100+ बुकिंग झालेले आहेत आता. मग काय आव्हान करताल या मुलाखतीच्या माध्यमातून? तुम्हाला काय बोलायचं होतं बैलगाडी मालक? कोणत्याही अफवांना प्रतिसाद देऊ नका. मैदान हे होणार म्हणजे होणारच आहे. मित्रांनो, मैदान हे होणार, 100% होणार आहे असं आयोजकांनी सांगितलेले. कुठल्याही अफवांना बळी पडू नका. आणि ऑनलाईन नोंदणी चालू आहे. आतापर्यंत किती गाड्या झाल्या दादा? 100+ गाडी झालेली. 100+ गाडी झालेली आहेत. मैदानाची तयारी सगळी झाली का? संपूर्ण तयारी झालेली. संपूर्ण तयारी झालेली आहे. मित्रांनो, तुम्ही आता या व्हिडिओच्या शेवटच्या ह्याला पाहू शकता की ड्रोनचे व्हिडिओ जोडलेले आहेत, गॅलरी झालेली आहे, बॅरिकेटिंग झालेली आहे, फाट्यासुद्धा सुंदर अशा त्यांनी तयार केलेल्या आहेत. तर काय अजून पुन्हा एकदा काय आव्हान करतात? नोंदणी करावी. ग्राउंड हे निश्चितच होणार आहे. आपल्या समवेत या परिसरातील स्थानिक बैलगाडी मालक आहेत. पिंटू शेठ चव्हाण. गाव कुठलं दादा तुमचं? कारखेल. आता तुम्ही मैदानावरती आलाय, दुपारचे 12:15 वाजलेले आहेत. आज दिनांक आहे 19 एप्रिल रोजी. तर काय सांगाल, तुम्ही आता मैदानाची पाहणी केली, कशा पद्धतीने मैदान तयार करण्यात आले? मैदान संपूर्ण तयारी एकदम झालेली आहे. फाट्या रोलिंग करून खड्याबिडं वेचून सगळं गॅलरी ओके झाले, बॅरिकेटिंग सगळं ओके झालेलं आहे. काहीच अडचण. बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताल ह्या मुलाखतीच्या बैलगाडी जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी ऑनलाईन नोंदणी करून प्रतिसाद द्यावा. बरं, अजून काय आव्हान करताल? तुम्हाला काय फोन वगैरे आले बैलगाडी मालकाचे? फोन येत होते, पण कुठल्याही अफवांना बळी पडू नका. जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी उपस्थित राहा.